हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पैसा तुमच्याकडे का टिकत नाही याबद्दल. माझं नाव आहे माधुरी बोंद्रे, मी लाईफ कोच म्हणून काम करते. सो व्हाय मनी डझंट स्टे विथ यू. तुम्ही असा विचार केला आहे का की मी खूप मेहनत करते, पैसा कमावते, पण महिन्याच्या शेवटी खात्यात काहीच राहत नाही, किंवा पैसा येतो पण तो तितक्याच वेगाने निघूनही जातो. जर तुमच्यासोबतही असं होत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण मी आज तुम्हाला अशी काही कारणे सांगणार आहे जी बहुतेक लोकांना माहीतच नसतात. पैसा ही फक्त नोट नाही, तर ती ऊर्जा आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, पैसा हा फक्त कागद किंवा नंबर नाही. पैसा एक ऊर्जा आहे. जिथे ऊर्जा मोकळेपणाने वाहते तिथे पैसा सहज येतो आणि टिकतो. पण जिथे भीती, अपराधीपणा किंवा कमतरतेची भावना असते तिथे पैसा जास्त वेळ थांबत नाही. म्हणून प्रश्न असा नाही की मी किती कमवते, खरा प्रश्न हा आहे की मी पैशाबद्दल आतून काय अनुभवते. सो कारण नंबर 1 आहे कमतरतेचा विचार, म्हणजे स्कॅर्सिटी माइंडसेट. लहानपणापासून आपण अनेक वाक्य ऐकतो. पैसा झाडावर लागत नाही, श्रीमंत लोक स्वार्थी असतात, खूप पैसे कमवणं खूप कठीण आहे, आपल्यासाठी एवढंच पुरेसं आहे. ही वाक्य हळूहळू आपल्या अवचेतन मनात बसतात आणि मग आपण कितीही कमावलं तरी मन सतत म्हणत राहतं, पुरेसं नाही. ही कमतरतेची भावना आपल्याला जास्त खर्च करायला, घाईचे निर्णय घ्यायला किंवा संधी गमवायला भाग पाडू शकते. आता कारण नंबर 2, स्वतःची किंमत कमी समजणे. स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्या कामाचे योग्य मूल्य घेण्यास मी तयार आहे का? अनेक लोक उत्कृष्ट काम करतात पण पैसे मागताना संकोच करतात, कारण त्यांना आतून वाटतं की मी एवढ्या पैशासाठी पात्रच नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःची किंमत ओळखत नाही तोपर्यंत पैसा टिकणं कठीण होऊ शकतं. कारण नंबर 3, पैशाकडे लक्ष न देणे. समजा तुम्ही एक सुंदर रोप लावलं पण त्याला पाणीच दिलं नाही, तर ते वाढेल का? नाही ना. तसंच पैशाकडेही लक्ष द्यावं लागतं. तुमचे उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यांचा नियमित आढावा घ्या. पैशाचा आदर म्हणजे त्याचं नियंत्रण ठेवणं नव्हे, तर त्याची जबाबदारी स्वीकारणं आहे. कारण नंबर 4, भावनिक खर्च म्हणजे इमोशनल स्पेंडिंग. तुम्ही कधी दुःखी असताना किंवा तणावात असताना विनाकारण खरेदी केली आहे का? अनेकदा आपण आनंद खरेदी करण्याचा प्रयत्न करतो, पण तो आनंद काही काळापुरताच असतो. भावना ओळखा आणि निर्णय शांत मनाने घ्या. उपाय: पैसे टिकवण्यासाठी 5 सवयी आजपासून या सुरू करायच्या आहेत. दररोज पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या उत्पन्नातील काही भाग बचत आणि गुंतवणुकीसाठी ठेवा. स्वतःच्या कौशल्यामध्ये सातत्याने गुंतवणूक करा. मी समृद्ध आहे ही भावना मनात निर्माण करा. लोकांना प्रामाणिकपणे मूल्य द्या. जेव्हा तुम्ही अधिक मूल्य देता तेव्हा पैसा तुमच्याकडे अधिक सहज येऊ लागतो. लक्षात ठेवा, पैसा टिकवण्यासाठी फक्त जास्त कमाई पुरेशी नसते. योग्य विचार, चांगल्या सवयी, स्वतःचे मूल्य ओळखणे आणि आर्थिक शिस्त हे सर्व मिळून आर्थिक स्थैर्य निर्माण करतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी समृद्धीचे स्वागत करते. आणि अशाच मन, पैसा आणि जीवन बदलणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.